Student, good morning. Today we are going to learn different types of chemical reaction. रासायनिक अभिक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला अवघड जातात ना? अरे अवघड नाही, खूप सोपे आहेत. एलिमेंट्स अँड ऑल these reactions. Reactions, chemical reactions first of all. Chemical reaction. फर्स्ट कॉम्बिनेशन म्हणजे संयोग अभिक्रिया. कॉम्बिनेशन, ओनली वन प्रोडक्ट विल बी देअर. कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन reaction. In this reaction we get only one product. How? We will see. You know magnesium oxygen. First example, magnesium plus oxygen give rise MgO, magnesium oxide, white colored powder is there. So not balance. ऑक्सिजन 2 इथे, मॅग्नेशियम 1 आहे, ऑक्सिजन 2, म्हणून इथं 2 मॅग्नेशियमचे जर आले, ऑक्सिजन 2 तर इथं पण 2 मॅग्नेशियम आणि 2 ऑक्सिजन. कळलं प्रत्येकाला? बरोबर. 2 ऑक्सिजन 2 मॅग्नेशियम. व्हाईट कलर्ड पावडर विल बी देअर. जेव्हा मॅग्नेशियम जाळलं तर तुम्हाला ही मॅग्नेशियमची पावडर मिळते. तर ही केमिकल रिएक्शन कोणती आहे? कॉम्बिनेशन रिएक्शन. आता दुसरी घेऊया, कोबाल्ट. सेकंड, CO plus O2 give rise CO2. हा काय आहे? कार्बन डायऑक्साईड. आता बॅलन्स, हे कंपाऊंड आहे, हे काय आहे? कंपाऊंड. आणि हे इलेमेंट आहे, आता हे बॅलन्स होतंय का? 2 ऑक्सिजन, इथं 1, कंपाऊंड 2. बरोबर. मग आता काय होईल? इथे 2 ऑक्सिजन, 2 आणि 2 4 झाले, 2 कार्बन झाले इथे. मग इथं 2 CO2 करायचे. हे कंपाऊंड 2, ऑक्सिजनचे 2 आणि 2 4, कार्बनचे 2 झाले 4. बरोबर. तिसरी आपण कॉम्बिनेशन मध्ये इथे सुद्धा ओनली वन प्रॉडक्ट. किती प्रॉडक्ट आहे? एकच आहे, म्हणून इथं ही संयोग अभिक्रिया. तिसरी सुद्धा संयोग अभिक्रिया कोणती आहे? सोडियम आणि क्लोरीन. तिसरी Na+Cl2 क्लोरीन. बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन फक्त 1, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन -1, व्हॅलन्सी इज -1. सो Na+Cl2 give rise meat, salt, NaCl. Here is also only one product. बरोबर आहे की नाही? एकच प्रॉडक्ट आहे. मग आता बॅलन्स करायचं असेल, इथं Cl2 2 आहे, इथं एकच आहे, मग इथं 2 करायचं तर इथं 2 लागतील. Cl2 Na 2 आला तर इथे 2. बॅलन्स इक्वेशन. केमिकल रिएक्शन्स. 2 Na, बरोबर, 2 क्लोरीन आहे, बरोबर, आणि इथं 2 NaCl. मीट. ओनली वन प्रॉडक्ट. दॅट इज व्हाय इज नोन ॲज कॉम्बिनेशन रिएक्शन. कळलं सर्वांना? महत्वाचे आहे, बोर्डाला येते. आता दुसरी रिएक्शन करूया आपण, डिकम्पोजिशन रिएक्शन. सेकंड रिएक्शन D. Here is A. Decomposition.
decomposition reaction. डिकम्पोज होतात. डिकम्पोजिशन म्हणजे टू डिकम्पोज द फॅक्टर्स, टू डिकम्पोज द आयन, टू डिकम्पोज द प्रोडक्ट इज नॉन एज डिकम्पोजिशन रिएक्शन. आपण या ठिकाणी H2O घेऊ इलेक्ट्रोलिसिस मध्ये. H2O फर्स्ट एक्झाम्पल. H2O इलेक्ट्रिक इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रिक करंट काय होईल? दोन अणू वेगळे होतील, हायड्रोजन आणि ऑक्सिजन O2. दोन्ही पण वायू आहे, दोन्ही पण गॅस आहे. मग बॅलन्स करायची असेल तर काय? इथं 2 आहे, इथं ऑक्सिजन एकच आहे, इथं 2 आहे. मग काय करावं लागेल? इथं 2 H2 म्हणजे हायड्रोजन 4 झाले, इथं हायड्रोजन 4 झाले, 2 आणि 2 4, 2 आणि 2 4. इथं 2 ऑक्सिजन झाले, इथे पण 2 ऑक्सिजन झाले. कळलं? इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस ही. आता दुसरं इक्वेशन जर म्हटलं तर कॅल्शियम कार्बोनेटचं घ्यायचं, CaCO3. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली, उष्णता दिली. दुसरं एक्झाम्पल CaCO3 हीट किंवा उष्णता दिली, हीट, काय होईल? कॅल्शियम ऑक्साइड होईल, CaO+. दुसरा एक वायू येईल, याच्यातून CaO एक राहिला, CO2, कार्बन डायऑक्साइड. बॅलन्स द इक्वेशन, बॅलन्स केमिकल रिएक्शन. इथं 3 ऑक्सिजन आहे, इथे पण 3 आहे. कार्बन किती आहे? 1 आहे. कार्बन 1, कॅल्शियम 1, कॅल्शियम 1. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 20 आहे. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 20 आहे. दॅट इज व्हाय आउटर मोस्ट काय होईल? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहेत त्याच्यावर, म्हणून कॅल्शियमची व्हॅलन्सी किती आहे? +2. कारण बाह्यतम कक्षेमध्ये त्याचा ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी तो गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते का लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते आपण पाहिलेलं आहे, नाही का? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? 2 8 8 आणि बाह्यतम कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, बरोबर की? म्हणून +2. आता या ठिकाणी सिल्वर क्लोराईड आपण वरती लिहू. सिल्वर क्लोराइड AgCl, तिसरी AgCl. सिल्वर क्लोराइड या ठिकाणी एक्सपोज टू सनलाइट. सिल्वर क्लोराइड एक्सपोज टू सनलाइट. काय होईल मग? Ag आणि Cl हे सेपरेट होतील, सिल्वर आणि क्लोरीन. मग बॅलन्स करायचं कसं होईल? इथं 2 Ag पाहिजे, Ag 2 तर इथे 2 Ag, इथं Cl2 आहे, बरोबर की नाही? मग इथं 2 क्लोरीन आले, 2 Ag आले, 2 क्लोरीन आले, 2 क्लोरीन आले, 2 सिल्वर आले. आणि म्हणून AgCl जे आहे एक्सपोज टू सनलाइट मध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी क्लोरीन हा गॅस आहे, हा प्रिसिपिटेट आहे, सॉलिड. दॅट इज व्हाय दिस इज द which reaction is this? Decomposition. Which reaction is this? Decomposition reaction. We get the
टू प्रॉडक्ट. हाऊ मेनी प्रॉडक्ट? टू प्रॉडक्ट इच. हायड्रोजन ऑक्सिजन, कॅल्शियम ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सिल्वर आणि क्लोराईड. चांगले करा आणि स्टडी करा. ओके.